शुभ सकाळ सगळ्यांना. राम राम जी. कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? बरेच असतील. आणि आज आपल्याला उशीरच झालेला आहे स्वयंपाकाला सुद्धा. आज रविवार आहे ना, पोरांची सुट्टी आहे. तर त्याच्यामुळं काय आहे, आज उशीरच लागणार आहे. काय सामान पण आणायला गेलं आम्ही बाजारातून. काय काय पाहिजे, कसं कसं काय किती पाहिजे ते सकाळी गेलतो. आत्ता आलो आहे आम्ही. 12 वाजल्यात आता. नाही 12 नाही, 11:30 वाजले असतील. हा 11:30च्या वरतीच गेला टाईम. चहा प्यायला ऋषीने चहा बनवून दिला मिस्त्री लोकांचा. चहा पिली मिस्त्री सगळे. रोहन आणि मी बाजारात फिरत होतो आज. सकाळी 7 वाजल्यापासून जे बाजारात फिरत होतो ते आता 11:30 वाजता आलो आम्ही घरी. तर आता खायला काय नव्हतं बनवलं सकाळी. चहा आणि ब्रेड खाऊन असंच गेलतो. तर आता स्वयंपाक करते. पहिलं स्वयंपाक करून तुम्हाला बाहेरचं काय काय काम चाललंय ते दाखवते आणि काय काय आणलं ते पण दाखवते. हां हां. तर आता बघू कसं होतंय काय होतंय. कामला जोरात चाललेलं आहे, पण कामामुळे आहे ना टाईमच मिळाना. व्हिडिओ करायला पण टाईम मिळाना जास्त. हे काय असं ते बाहेरचं दाखवते, हे सगळं दाखवते, पण स्वयंपाकाचं ह्याचं त्याचं काय पूर्ण येत नाही आहे. शॉर्टकट फक्त दाखवते की आता स्वयंपाक करते, आता चहा बनवते, आता हे करते, आता ते करते. काय करू, कामाचंच लय प्रेशर झालेलं आहे ह्याच्यावर. आणि गरमी एवढं गरम व्हायला लागलंय. तुम्हाला माझ्यावरून दिसत असेल बघा, सगळे कपडे ओल्ले झालेत घामामध्ये. कपडे सगळी ओल्ली झालेली आहेत. हां, आपण एवढ्या घामात येऊन आता स्वयंपाक करते पहिलं आणि तुम्हाला सगळं दाखवते बाहेरचा. तर उन्हातानाचं आहे ना, सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. सगळ्यांनी खुश राहा. साधं पाणी, थंड पाणी, साधं पाणी, लिंबू पाणी पित राहा आणि सगळ्यांनी खुश राहा बरं का. आता माझ्या संग तर चाललंय कामाचं लय जोर, पण चला जाऊ द्या, होईल. चांगल्यासाठीच व्हायला लागलंय, आपल्या पोरांच्या भविष्यासाठी चांगलंच व्हायला लागलेलं आहे ना काहीतरी. मग त्यात आपलं थोडं म्हणजे सहन करायचं सगळं. पण त्यात खुशी पण आहे बरं का. हा, खुश वाटते. चला तुम्हाला दाखवते मी काय करते. कारण हे काय कुकर आहे ना, पर जो तेल हे चाललंय. तर हे बघा कुकर ठेवलेला आहे, मी तेल टाकलेलं आहे. आपल्याला बनवायची आहे डाळ. तर त्यासाठी मी आता जिरं टाकते ह्याच्यात. हा, चला हे बघा मस्त जिरं घेते टाकून. हिरवी मिरची, लसण आणि कांदा. मस्त डाळ बनवायची आपल्याला. छानपैकी एका डाळ बनवते मी. चला, कांदा, हिरवी मिरची, लसण हे सगळं मी आता टाकलेलं आहे. आता आपण बनवायचं मस्त डाळ. हा, दाखवते तुम्हाला अजून पुढं. चला, आता मस्त कांदा झालेला आहे. आता मी टाकते टमाटर. हा, डाळ बनवायची बघा छानपैकी. हां, गरमी एवढी झाली, पण आता काय करायचं, काम तर सगळं करायचं पाहिजे ना. हां, मस्तपैकी एवढं गरम व्हायला लागलं. आणि हा डाळ आपल्याला ही बनवायची, लाल, पिवळी आणि हरभऱ्याची, चण्याची डाळ, मसूरची डाळ आणि मुगाची डाळ. हे तिन्ही मिक्स डाळी बनवायच्यात आपल्याला. नमक, हळदी, लाल तिखट टाकून घेतलेलं आहे बरं का आता. तर आता डाळ पण घेतली टाकून आपण. आता आपण टाकून पाणी. पाणी टाकू आता मस्तपैकी. चला, आता मस्त डाळ व्हायला लागली. झाल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला आता मी. या, चला, आपली डाळ व्हायला लागलेली आहे डाळ. आणि हे बघा मस्त. हा राईस, साधा राईस बनवणार आहे. डाळ आणि राईस छान मस्त डाळ भात एक नंबर बनतं आहे. आता हेच बनवणार आहे, कारण गॅसच्या पुढं बसू शकत नाही, एवढी गरमी आहे. तर शॉर्टकट म्हणजे शॉर्टकटमध्ये आयडिया सापडली आपल्याला की डाळ आणि भात. ओके, छान होतं आहे ना. हां, तर असंच करणार आहे, का डाळ आणि भात. तर चला, आता बाहेरचं काम हे काय काय तुम्हाला दाखवू का मी एकदा. चला दाखवतेच. चला, आपल्या मंदिराकडे तर हे का अजिबात लक्ष नाही आहे.
हे बघा पंखा चालू आहे. पंखा चालू करून हे बघा अशी कामं करावं लागते. हे बघा पंखा चालू केला आहे बरं का. ह्या इथं पंखा आहे आणि ह्या इथं काम चाललं आहे. म्हणजे एवढं गरम होतं आहे. तर काय करतील ती तरी, काय करतील बिचारी काम करणारे. हे बघा आता हे झालेलं आहे सगळं. हे पण झालेलं आहे. आणि हे बघा हे आपलं काम राहिलेलं आहे बघा. हे का राहिलं तुम्हाला मी सांगणार आहे. हे तर आपलं पूर्ण झालेलं आहे. रूमचा तिसरा रूम एक तिकडे एक दरवाजा आहेच. हे बघा काम चालू आहे. मिस्त्री आलेला आहे. आणि हे आपलं टॉयलेट बाथरूम. हे बघा हे टॉयलेट बाथरूम आहे. आणि ही भिंत का राहिली तर ही भिंत राहिली इटा विना. ईट नव्हते ते, ईट नसल्यामुळं भिंत राहिलेली आहे. तर आता ही नवीनची करायची ना. तर आता बघू. त्यांनी सांगितले, पैसे देऊन आलो आम्ही इटवाल्याला. तर ते म्हणलं 2 दिवसाचा टायमिंग आहे इटाचा. तर आता 2 दिवसाचा टायमिंग आहे. तर मग म्हणलं चला 2 दिवस अजून आपलं प्लास्टर करून घ्यावं दुसरं तवर काय नाही. तर त्याच्यामुळं आता प्लास्टर करायचं काम चाललेलं आहे. तर चला दाखवते काय आलेले आहेत सगळे. काय आज पोरांची सुट्टी बघा कशी बसलेत तिघं. तिसरं पण आहे तिथंच. तिसरं म्हणजे शेजारचं आहे आणि 2 आपली आहेत बघा. ऋषी रोहन 2 आपली आणि एक शेजारचं आहे. तर बसल्यात. आणि आपलं आजचं काम हे बघा. हां मी काय आणलं तर हे बघा. ही बजरी आणली. म्हणजे बजरी म्हणजे हे डस्ट. हां इकडे बजरपूर म्हणतात ह्याला. क्रेसर बजरपूर म्हणतात बरं का. कोण बजरपूर म्हणतं, कोण बजरी म्हणतं, कोण क्रेसर म्हणतं. आणि आपल्या इकडे ह्याला डस्ट म्हणतात. तर हे आणली. आणि रेती पण आणली. रेती म्हणजे आता ही रेती म्हणजे काय तर इकडं तिकडं तुम्ही सांगा आता ह्याला काय म्हणत असतील. वाळू नाही. वाळू तर लय मोठी असते वाळू. ही वाळू नाही आहे बरं का. हे बघा पावडर झालेली ह्याची. तर ह्याला तुम्ही काय म्हणताल. इकडं रेती म्हणतात बरं का. आणि तिकडं हा प्लास्टर. हा स्पेशल प्लास्टर करायचं असले ना तर त्याला ही आणतात. हे बघा हे. तर आता इकडं तर काय म्हणतात माहिती आहे का ह्याला रेती. आता तिकडं आपल्या तिकडं काय म्हणतात काय माहिती नाही. आपण वाळवणी करतो. तर हे बघा हे प्लास्टर. आणि प्लास्टर हे बघा त्या का प्लास्टर चालू आहे आता आपलं. तर हे बघा ही आणलेली आपली रेती. इकडे रेती म्हणतात तिकडे तुम्ही सांगा मला काय म्हणतात. मला नाही माहिती. हे रोहन बसलेला आहे. काळू हाय कर दे दोन. तर हे बघा इथं असं जोरात काम चाललेलं. रिशू हाय कर दे. सविता हाय. मिस्त्री जी हाय. नमस्कार जी. हा का काम आपलं जोरात चालू आहे बरं का. छानपैकी हे का. हे का तिकडून केलं बरं का. प्लास्टर झालेलं दाखवू का तुम्हाला. पडेल ना दाखवते मी. चला तिकडून दाखवते जरा पुढून काय झालं कसं झालं ते. आणि डाळ भात आपला व्हायलाच लागलेला आहे. हे बघा तर इकडून असं तेव्हा का दिसतंय का. हां ह्या का गिलावा ह्या का सगळं प्लास्टर झालेलं आहे. हे करणी मार केलं आहे बरं का. म्हणजे लय प्लेन नाही केलेलं. कारण हे आहे ना इकडं ज्याचं पण घर असेल ना ते बनवतील ना तर मग हे झाकूनच जाणार आहे. त्याच्यामुळे ह्या का असं करतात करणी मार. ह्यानी काय असतं सेफ्टी असते. हे बघा तेव्हा का चालले आता मिस्त्रीची कामं मस्तपैकी. पुढं जाऊन दाखवू का अजून. रेशू हाँ हटले ना तो मंडे हटेगा जब तुम्हें चालूंगे ना ग. आता तुम्हाला दाखवू का कर्णीमार काय कशाला म्हणतात आणि काय असते कर्णीमार. तर हे बघा हे आहे. हां हे बघा ह्याला म्हणतात कर्णीमार. ह्या बघा खालीपासून आहे. हा बघा इथून घेतलंय. हा बघा ठीक आहे. बघा वरपर्यंत दाखवू का. का तिथपर्यंत चाललं बघा वरतीपर्यंत.
जिथे 12 फूट 13 फूट काय असेल ना तेवढी हाईट केलेली वरतीपर्यंत केलेलं बघा. ह्याला म्हणतात करणी मार. हा हे का. आता हे दुसरं घर कोण बनवल ना तर इथून भिंत येणार, मग हे झाकून जाईल ना, त्याच्यामुळं आपल्या सेफ्टीसाठी आपण हे मोठं मोठं असं मारून घ्यायचं सिमेंट. हे बघा. तर आज चाललेलं आहे प्लॅस्टर छानपैकी. हे बघा इथं लागलेले आहेत मिस्त्री. हे बघा हे जवळच चाललेत मिस्त्रीची कामं. हे बघा तेवढं राहिले बघा खालचं हे राहिलेलं आहे. इथपर्यंत आलं आहे वरचं आणि हे राहिले. आता ह्याच्यानंतर आहे ना तिकडं पड्याला जाणार आहे, तिकडं पड्याला आहे. चला आता आपण पड्याला जाऊ. चालल्यात काम आता. हे काही एवढं राहिले भिंत अजून आणि बाकी आतलं पण हे सगळं आहे. हां आता बाकीचं तुम्हाला सांगू का. हे बघा हे सगळं राहिलेलं आहे. तर आता हे सगळं पण काय करायचं माहिती आहे का, आता 2 दिवसाचं टायमिंग दिलेलं आहे इटवाल्याने. मग ते विटवाल्याने 2 दिवसाचं टायमिंग दिलेलं आहे ना, तर तवर आपलं हे प्लॅस्टर करून घ्यायचं सगळं. रूमचं पण वरती पण राहिलेलं आहे आपलं प्लॅस्टर करायचं, तर ते पण करून घ्यायचं. आणि हे पण करून घ्यायचं सगळं. आणि हे पण आता राहिलं कोणचं आपलं, हे का हे जे समोर दिसतं ना हे दरवाजाच्या वरती राहिलेलं आहे काम आपलं. DPC करायचं आणि तिथपर्यंत जाणार बघा. तिथपर्यंत गेलं ना हे काम. इटं नाही आहेत म्हणून राहिलेलं आहे बरं का हे काम. आणि जे हे आहे ना ही भिंतसुद्धा इटं वाचून राहिली, एवढी जाणारी ही सुद्धा ही. तर आता इटाचे राहिली थोडंसं, तेवढं इटाचं झालं की मग होतं. तर चला कसं वाटलं आजचं काम. स्वयंपाक पण चाललेला आहे आणि ना उन्हामुळं लय गरम व्हायला लागलं आणि ह्यांना पण लय गरम होतं. बघा पंखे लावू कामं चालल्यात. बघा इथं पंखाच लावलेला आहे ह्यांनी. तर कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा. आपलं मस्त काम. चला भेटू आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून पण तुम्हाला काय असेल ना तर मी तुम्हाला दाखवाल. थोडं बघू आता. आज उशिराच करणार आहे अपलोड, कारण मी उशिरा चालू केलेला आहे. तर थोडंसं अजून चहा पाण्याचं पण दाखवायचं तुम्हाला काय काय असतं ते. हे काय आज पोरांची पण सुट्टी आहे शाळेची नाही त्या कामाची. तर आज हे घरातली कामं लागल्यात घ्यायला. चला शिट्ट्या मारायला लागल्या बरं का कुकर. आता कुकरचं शिट्ट्या ते बंद करते. चला परत दाखवाल थोडंसं अजून पुढं किती झालं ते.